तर नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सुरू करूया आजच्या स्टोरीला. ही स्टोरी आहे सुरभी या महिलेची. तिचं वय अवघं 23 वर्षांचं होतं. 2017 या वर्षी तिने प्रेमविवाह केला आणि आपल्या हिमतीच्या बळावर तिने यश संपादन केलं. तिच्या यशाच्या पाठीमागे तिचा पती होता. त्याचप्रमाणे सुरभी हिला तिच्या पतीची साथ मिळाली होती. त्यामुळे आशिया रुग्णालयाच्या संचालिका म्हणून सुरभी हिला पद मिळालं होतं. अतिशय कष्टाळू असलेली सुरभी रुग्णालयाची संचालिका झाल्यानंतर रुग्णांच्या आयुष्याचा एक भाग बनली होती आणि रुग्णांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि रुग्णालयातील स्टाफबरोबर प्रेमाने वागणे अशा प्रकारची सुरभीचा स्वभाव होता. शनिवारचा दिवस होता आणि सुरभी ही नेहमीप्रमाणे रुग्णालयात आलेली होती. तिच्या चेंबरमध्ये बसलेली सुरभी ही तिच्या कामकाजात गुंतलेली होती. त्यावेळी काही तरुण सुरभीच्या चेंबरमध्ये आले आणि सुरभी त्या लोकांना पाहून आतमध्ये येण्याचं कारण विचारलं. तेव्हा तरुणांनी काहीच कारण न सांगता सुरभीच्या जवळ गेले आणि काही वेळात तिला खुर्चीवरून खाली पाडले आणि जवळ असलेल्या बंदुकीमधून 6 गोळ्यांची फायरिंग सुरभीवर केली. सुरभी मात्र मोठमोठ्याने ओरडू लागली होती, पण नराधमानाने कोणत्याच प्रकारची दयामाया दाखवली नाही. चेंबरमध्ये काय चालू आहे याचा थोडा सुद्धा आवाज बाहेर आला नाही. त्यानंतर हल्लेखोराने चेंबरमधील पुरावे नष्ट करण्यासाठी त्या ठिकाणची साफसफाई केली. काही वेळातच हल्लेखोर हे निघून गेले. त्या रुग्णालयातील स्टाफ सुरभीला भेटण्यासाठी गेला. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण सुरभी ही खाली पडलेली होती तर तिच्या डोक्यातून रक्तस्राव होत होता. नेमकं काय झालं होतं हे कोणालाच कळत नव्हतं. तत्काळ यातील कर्मचाऱ्यांनी पाटणा एम्स रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे सुरभीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ACP DSP यांनी घटनास्थळ गाठले. फॉरेन्सिक टीम देखील श्वान पथकासह दाखल झाली. पोलिसांनी परिसरात लावलेले CCTV कॅमेरे स्कॅन केले आणि त्यानुसार रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांना त्यांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर सुरभीचे वडील राजेश यांच्याकडे जेव्हा या प्रकरणाची विचारपूस करण्यात आली त्यावेळी त्यांनी सांगितले की सुरभी ही 12 वाजता पती आणि मुलाबरोबर निघाली होती. मी घरून 2 वाजता निघालो आणि 2:15 वाजता मला सुनेचा फोन आला की सुरभी ही बेशुद्ध पडलेली आहे. हे ऐकताच मी धावत सुटलो आणि त्यामध्ये मी पाय घसरून खाली पडलो. यामध्ये माझा हातही मोडल्याचं सिन्हा यांनी सांगितलं. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी जी माहिती दिली होती या वैयक्तिक शत्रुत्व, खंडणी अशा अनेक अंगाने तपास सुरू केला. परंतु ज्या पद्धतीने सुरभीला मारण्यात आलं होतं त्यावरून हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नसल्याचं पोलिसांकडूनही सांगण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत. मात्र ज्या पद्धतीने सुरभीने कमी कालावधीत एवढे मोठे यश संपादन केले होते ते केवळ एका क्षणामुळे प्रवाहाच्या बाहेर फेकले गेले. त्यामुळे आरोपींना तत्काळ अटक करून मूळ कारणाचा शोध घेण्याची मागणी सध्या नातेवाईक करत आहेत. ज्या पद्धतीने सुरभीला मारण्यात आलं होतं यातील मुख्य कारण आता पोलीस कशा प्रकारे शोधून काढतात हे आपल्याला लवकरच कळणार. तर या घटनेत पुढच्या भागात काय होतं हे जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. जशी या प्रकरणाबद्दल अपडेट भेटते ती अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. तोपर्यंत काळजी घ्या, खुश राहा.